अनधिकृत लेआउटांची भरमार आहे। इथे बिल्डर लॉबी सक्रिय आहे। मी एक प्रभागामध्ये लोकांची इच्छा होती युवा नेतृत्व हवा, म्हणून मी उमेदवारी स्वीकारली आहे। माझे काम जनतेने बघितलं आहे, त्यालाच अनुसरून त्यांच्या आग्रहावर मी हे उमेदवारी स्वीकारली आहे। प्रभागात अनेक समस्या आहे, समस्यावर बोलण्याची ही वेळ नाही आहे। करते वेळेस फिरते वेळेस सगळं दिसते, लोकांच्या तोंडातून ऐकायला भेटते की काय काय समस्या आहे। अनधिकृत लेआउटांची भरमार आहे। इथे बिल्डर लॉबी सक्रिय आहे। मी एक जनसामान्य माणूस असून या महाशक्तीविरुद्ध माझा लढा आहे। माझ्या प्रत्येक त्या मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की मत देते वेळेस आपण आपल्या मताचा सदुपयोग करावे, की जेणेकरून येणाऱ्या वेळी तुम्हाला कोणीच्या दारासमोर उभा राहणारा असं नगरसेवक नाही, तुमच्या दारी उभा राहणारा नगरसेवक पाहिजे, जेणेकरून तुमच्या शब्दावर एका कॉलवर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे। आणखी हे निवडणूक खूप मोठी आहे, आपल्या मताचा उपयोग करा। याच्यामध्ये राजनैतिक पार्टी न बघता एक व्यक्ती जो तुम्हाला इझी अवेलेबल होऊ शकतो, आणखी लोकांच्या समस्या सोडवू शकतो, ना की मग आपण गेलो नगरसेवकाकडे तो बोलतो की जाओ उनसे बात कर लो, असं वाला आपल्याला पाहिजे नाही। मी एक मराठी माणूस असल्या कारणाने एक बहुजनामध्ये मी आपलं संगोपन करून इथपर्यंत आलेला मुलगा आहे, तरी आपला आशीर्वाद मला मिळेल। आणि प्रभागामध्ये जे समस्यांचा अंबार आहे त्याला सोडवण्याच्या मी आपण दिलेल्या आशीर्वादाचे तंतोतंत पालन करेल। राजकारणाला मी सेवाचा माध्यम समजतो। जेवढे राजकारणी आता आपण 2017 पासून बघितले ते अगोदर काय होते, खूप मोठे झाले, खूप लवकर मोठे झाले, पण त्याच स्पीडने खाली पडतील ज्या स्पीडने ते मोठे झाले। माझं फक्त एकच विनंती आहे जनतेला की तुम्ही जे आता माझ्यावर विश्वास दाखवला आणि दाखवणार पुढे, पण ह्या जे समोरची जे खूप महाशक्ती आहे त्यांना दाखवा की एक जनसामान्य माणसाला तुम्ही नगरसेवक बनवू शकता, आणखी एक महाशक्तीला तुम्ही नगरसेवक पदावरून हटवू शकता। पण याच्यामध्ये 74,112 मतदार आहे। मला यांच्यावर विश्वास आहे की त्यांनी बघितलेले आपल्या प्रभागातील विकास हे फक्त कागदावर आहे। भूमिपूजन करणे हे विकास नसते। विकासाच्या आराखड्यामध्ये ते केलेले भ्रष्टाचाराची लिस्ट खूप मोठी आहे प्रभागामध्ये। आताच आपण बघितले असेल की 130 एकरावर नारा पार्कवर आमचे बहुजनांचे आंदोलन होता, त्याच्यावर कोणत्या प्रकारचा अत्याचार करण्यात आला। मी बहुजनांना, माझ्या आई भगिनींना एकच सांगू इच्छितो की मला दिलेल्या संधीचा मी सोना करेल व तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करणारे लोक, त्यांना मिळालेली जमिनीवर जे बिल्डर लॉबीची नजर आहे त्यांना आम्ही त्यांच्या हातून हिसकून आमच्या बहुजनांच्या हाती सोपण्याचा नक्की निर्धार करतो।